त्या दोघांबरोबर मी लगबगीनं त्या ठिकाणाकडे निघालो. आदल्या रात्री मी जे हरिण मारलं होतं त्याच परिसरात नदीमध्ये ती प्रेत पडलेली होती. मृत स्त्री ही अतिशय सौष्ठवपूर्ण बांध्याची तरुणी होती. तिच्या पोटाचं व मांड्यांचं मांस ओरबाडलेलं होतं. तिचा भरीव आणि पुष्ट वक्ष भाग मात्र शाबूत होता. रेखीव चेहऱ्याच्या त्या आदिवासी स्त्रीचं सौंदर्य मृत्यूनंतर देखील कायमच होतं. तिच्या शेजारी पडलेली मृत मुलगी 10-12 वर्षांची अत्यंत तुकतुकीत देहाची होती. बिबट्यांनी तिचंही मांस ओरबाडलं होतं. जिथे त्या दोघींचे मृतदेह पडलेले होते तिथे नदीच्या काठावरल्या ओलसर मातीत बिबट्यांच्या पंजांचे काही ठसे उमटलेले होते. मात्र त्या ठिकाणाकडे येणारे किंवा त्या जागेपासून दूर जाणारे ठसे मात्र मला कुठे आढळले नाहीत. नदीच्या काठाकाठाने शोध घेत मी पुढे निघालो. माझं विचारचक्र गरगरू लागलं. आदल्या रात्री मला नदी पलीकडच्या खेड्यामधून जी प्राणांतिक किंकाळी ऐकू आली होती ती याच दुर्दैवी स्त्रीची असावी असा मी तर्क केला. ते सगळं काय गौड बंगाल आहे हे मला काही कळेना, पण त्या रहस्याचं गूढ सोडवायचंच असा मी निश्चय मात्र केला. नदी काठानं मी सुमारे 100 यार्ड पुढे गेलो आणि तिथं नदीच्या पात्रात मला आणखीन एक मृतदेह आढळला. आदिवासी शिकाऱ्यांच्या गटाचा मोरक्या म्हणून मी ज्याला झरामा खेड्याकडे पाठवलं होतं त्या बिचाऱ्या एम्बुआचा मृतदेह होता. तो बघून मला धक्काच बसला. अर्धा नदीच्या पात्रात बुडालेला आणि अर्धा बाहेर अशा परिस्थितीत तो पडलेला होता. मानवी बिबट्यांच्या अस्तित्वावर त्या प्रदेशामधल्या आदिवासींचा जो काही विश्वास होता त्यात थोडा तरी तथ्यांश असला पाहिजे असं आता मला सुद्धा वाटू लागलं होतं. माझ्या हिशोबाप्रमाणे हल्लेखोर बिबटे हे जंगलातल्या सर्वसाधारण श्वापदांपैकी आहेत असे जर गृहीत धरलं तर आपल्या पंजांचे ठसे उमटून न देता ते इतस्ततः कसे बरं वावरतात? मारलेल्या माणसांची मृत शरीर ते नदीवरच का आणतात आणि ती पण ओढत आणल्याचा कुठलाही माग मागे न ठेवता आपल्या कुठल्याही खुना अगर ठसे उमटू न देता बिबटे चौफेर संचार कसा बरं करू शकतात? या सगळ्या विचारांनी मला बेचैन केलं. जो मी या प्रकरणाबद्दल विचार करू लागलो तोच माझ्या मनाचा गोंधळ अधिकच वाढत गेला. शेवटी त्या प्रदेशातल्या सगळ्या खेड्यांच्या प्रमुखांना पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं, गेले बरेच दिवस मी तुमच्या प्रदेशात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते दररोज माणसांचा बळी घेतच सुटले आहेत. अशा रीतीनं रोज कुणातरी निरपराध माणसाची हत्या होणं इष्ट नाही. या बिबट्यांचा नाश करण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे आणि म्हणूनच आता मी आडाच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसरला पत्र पाठवून मदतीचं आवाहन करणार आहे आणि त्यांच्याकडून पोलीस दल मागवून घेणार आहे. माझा हा प्रस्ताव ऐकून सगळ्या गाव प्रमुखांच्या मुद्रा व्यग्र बनल्या. माझी ती कल्पना त्यांना मुळीच पसंत पडली नव्हती हे अगदी उघडच दिसत होतं. त्यांच्यातला एक जण चुळबुळतच मला म्हणाला, तुम्ही जर असं केलं तर ते सैतानी बिबटे आम्हा सर्वांचा स्पर्शा पाडतील. सरकारला त्यांच्या विरुद्ध काहीही करता येणार नाही, कारण त्यांच्या अंगी असलेल्या अद्भुत जादुई शक्तीमुळे त्यांना काहीही अपाय होऊ शकत नाही. आमच्या लोकांप्रमाणे ते तुमच्या पोलिसांनाही ठार मारतील. हा माणूस म्हणतो ते बरोबर आहे साहेब. दुसरा एक गाव प्रमुख त्याला दुजोरा देत म्हणाला, त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण एखाद्या चांगल्या जाणकार मांत्रिकाला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता बोलावलं पाहिजे. इकोडूला माझ्या माहितीचा एक चांगला निष्णात मांत्रिक आहे, डोगोमा त्याचं नाव. त्याला भेटून बेटी दाखल. तो मागेल त्या वस्तू आपण त्याला दिल्या तर तो इथे येऊन आपल्या मंत्र सामर्थ्याच्या जोरावर या सैतानी बिबट्यांना इथून कायमच पळवून लावेल. पण काही झालं तरी तुमचे पोलीस आमच्या या क्षेत्रामध्ये येता कामा नयेत. त्या लोकांच्या विचारसरणीचा मला आता अगदी वीट आला होता. माझ्या निर्णयावर अटळ राहत मी जरबेच्या स्वरात त्यांना म्हणालो, हे बघा, तुमच्या गावठी मंत्र तंत्रज्ञानावर माझा बिलकुलच विश्वास नाहीये.
तेव्हा इथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता इथे पोलीस येणार म्हणजे येणारच, त्या वाचून गत्यंतर नाही. पोलिसांना तुम्ही सर्व प्रकारचे सहकार्य दिलं पाहिजे आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर तुमच्यावर तुरुंगामध्ये जायची पाळी येईल, हे फक्त लक्षात असू द्या. मी तुरुंगाचं नाव काढल्याबरोबरच ते सर्व लोक हादरले आणि त्यांनी निमूटपणे माझ्या म्हणण्याला मान्यता दिली. माझी मात्रा अगदी बरोबर लागूच पडली म्हणा ना. दुसऱ्या दिवशी आडाच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसरला मी एक तातडीचा संदेश पाठवला. त्यात उपद्रवी बिबट्यांचा नाश करण्यासाठी हत्यारबंद पोलिसांचं एक दल जॉर्डन क्रमाला लगोलग पाठवण्याविषयी मी त्याला लिहिलं होतं. माझ्या त्या संदेशाची दखल त्याने घेतली आणि 4च दिवसांनी 50 हत्यारबंद पोलिसांची कुमक माझ्या तळावर येऊन थडकली. त्या सर्वांना माझ्या हुकुमानुसार कारवाई करायची होती. आलेल्या पोलीस दलातील 25 जणांना योग्य त्या सगळ्या सूचना देऊन मी झरामा खेड्याकडे पाठवलं. बाकीच्या 25 जणांची कुमक मी जॉर्डन क्रमाला माझ्या मदतीसाठी ठेवली, कारण या 2 खेड्यांमध्ये बिबट्यांचा उपद्रव सर्वात जास्त होता. बिबट्यांचा संहार करण्यासाठी पोलीस दल आलं खरं, पण तिथल्या खेड्यांमधल्या गाव प्रमुखांनी केलेलं भाकीत खरं ठरणार की काय अशी चिन्ह दिसू लागली होती. कारण नंतरच्या आठवड्यामध्ये आसपासच्या 3ही खेड्यांमध्ये मिळून एकूण 10 व्यक्तींचे बिबट्यांनी बळी घेतले आणि त्यात 3 पोलीस होते. त्या खेड्यांमधल्या गावकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे मानवी बिबटे खरोखरच अस्तित्वात आहेत की काय अशी शंका आता माझ्याही मनात डोकावू लागली. बळी गेलेल्या 3 पोलिसांना झरामा खेड्यात रात्रीची गस्त घालायची ड्युटी देण्यात आली होती. तत्पूर्वी थोडी झोप घ्यावी म्हणून संध्याकाळी 7 वाजता ते 3 पोलीस एका झोपडीमध्ये झोपले होते. आपल्याला रात्री 10 वाजता उठवण्यास त्यांनी गावकऱ्यांना सांगून ठेवलं होतं. अंधार पडल्यावर त्या खेड्यात सामसूम झाली. काही खेडूत गावठी हत्यारे घेऊन त्या झोपडीत पोलिसांसोबत थांबले होते. रात्री केव्हा तरी त्या खेड्याच्या उत्तर भागातून कुणीतरी फोडलेल्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्याबरोबरच झोपलेल्या पोलिसांना तसंच सोडून झोपडीचा दरवाजा उघडा टाकून ते खेडूत आपली हत्यारे आणि पेटत्या मशाली घेऊन ज्या दिशेने त्या किंकाळ्या ऐकू आल्या होत्या त्या दिशेला खेड्यामधल्या इतर गावकऱ्यांबरोबर धावले. पण बराच शोध घेऊन देखील त्यांना कुठेच काहीच आढळलं नाही. तेव्हा ते झोपडीवर परत आले आणि पाहतात तो काय, झोपलेले 3ही पोलीस रक्ताच्या थारोळ्यामध्ये मरून पडले आहेत असं त्यांना आढळलं. बिबट्याने त्या पोलिसांना फार वाईट प्रकारे मारलं होतं. झोपडीच्या जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. त्या पोलिसांना प्रतिकार करायला उसंत देखील मिळाली नव्हती. नंतरच्या 6 दिवसांमध्ये बिबट्याने जॉर्डन क्रमामध्ये 2, एम्बियानमध्ये 4 आणि झरामामध्ये 1 असे 7 माणसांचे बळी घेतले. त्यामुळे 3ही खेड्यांमध्ये खूप घबराट माजली. तिथल्या रहिवाशांचं धाबं दणाणलं. पुढल्या 3 आठवड्यांमध्ये मानवी बिबट्यांच्या हल्ल्याचं सत्र चालूच राहिलं आणि पोलिसांची गस्त असून देखील जॉर्डन क्रमात 7, झरामामध्ये 5 आणि एम्बियानमध्ये 6 माणसं मृत्युमुखी पडली. एम्बियानमध्ये मरण पावलेल्यांची प्रेत कुणालाच सापडलेली नाहीत. जॉर्डन क्रमामध्ये आधी घडलेल्या घटनेत सांगितल्याप्रमाणे 2 नवरा बायकोंनी बिबट्याशी झुंज दिली होती. तशीच झुंज 2 पोलिसांना द्यावी लागली. बिबट्यांच्या एका कळपानच त्यांच्यावर हल्ला चढवला होता. 2 पोलिसांनी बिबट्याशी प्रखर लढा दिला. त्यात ते थोडे बहुत जखमी पण झाले आणि त्यांनी बिबट्यांना पळवून लावलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 बिबटे त्यांच्या झोपडी बाहेर मरून पडलेले आढळले. ते पाहून खेड्यातल्या लोकांनी जल्लोष केला आणि त्या बिबट्यांना बांबूंना उलट बांधून सबंध खेड्यातून मोठ्यानं आरडाओरडा करत मिरवून आणलं. जखमी पोलिसांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं आणि बक्षिसासाठी वरिष्ठांजवळ त्यांची शिफारस करण्याचं देखील आश्वासन दिलं. पण 3ही खेड्यामधल्या आदिवासी रहिवाशांमध्ये आता 2 तट पडले. एका तटाचं म्हणणं असं होतं की त्यांनी भाकीत केल्याप्रमाणे पोलीस आल्यापासून बिबट्यांच्या हल्ल्याचा जोर आणि मानवी बळींची संख्या वाढली आहे. त्यातच 2 बिबटे ठार झाल्यामुळे मानवी बिबट्यांचा पंथ आता अधिकच खवळणार होता आणि आगामी दिवसांमध्ये त्यांच्या हल्ल्यांचा धोका दुपटीने वाढणार होता. तर दुसरा तट पोलिसांच्या बाजूने आणि बिबट्यांचा प्रतिकार करण्याशी सहमत झाला होता. अशातच दिवसांमागून दिवस उलटत राहिले आणि मग 10 दिवसांचा एक असा भयंकर कालखंड आला की ते 10 दिवस मी माझ्या आयुष्यात तरी कधीच विसरणार नाही.
जॉर्डन क्रमा, झरामा आणि एम्बियामा या तीनही खेड्यांमध्ये पोलिसांचा संचार होता, तरी त्या 10 दिवसांमध्ये ठिकठिकाणी हल्ले करून त्या बिबट्यांनी 50 माणसं मारली। या प्रकारानं तीनही खेड्यांमध्ये प्रचंड घबराट माजली आणि मोठाच हल्लोकल्लोळ उडाला। मानवी बिबट्यांच्या झुंडीच्या झुंडी आता उगीच येऊन निरपराध माणसांच्या हत्या करत आहेत आणि यापुढे आता कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागेल याचा काही नेम उरला नाही, असा समज वस्त्या वस्त्यांमधून पसरला। त्या प्रदेशात उच्छाद मांडणाऱ्या बिबट्यांचा नायनाट करण्यासाठी गेले 3 महिने मी अविश्रांत धडपडत होतो, पण माझ्या प्रयत्नांना यश न येता त्या विचित्र संकटांची तीव्रता मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली होती। त्यामुळे आता मला देखील नैराश्य येऊ लागलं होतं। त्याच सुमारास दुसरं महायुद्धही चालू होतं, त्यामुळे कुणी ब्रिटिश डिस्ट्रिक्ट ऑफिसर किंवा अन्य उच्च पदस्थ अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन काही उपाययोजना देखील करू शकत नव्हता। वरच्या जागांवरचे बरेचसे ब्रिटिश अधिकारी लढाईत गुंतले होते। साहजिकच सरकारजवळ नेहमीचा कारभार चालवण्यास पुरेशी माणसं नव्हती। या सगळ्या अडचणींमुळे त्या प्रकरणाची सगळी जबाबदारी आता माझ्या एकट्यावरच येऊन पडली होती। सगळे निर्णय आता मला एकट्यालाच घ्यावे लागत होते आणि कुणाच्या मदतीशिवाय हाती घेतलेली मोहीम सांभाळणं मला आता जड जाऊ लागलं। मानवी बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी मी पोलिसांना बोलावलं, पण बिबट्यांचा उपद्रव कमी होण्याऐवजी उलटा वाढतच चालला, असं दोषाचं खापर माझ्यावर फोडून गाव प्रमुख माझ्या विरुद्ध बोलू लागले। दिवसातून किमान 1-2 वेळा कुणी ना कुणी गाव प्रमुख माझ्याकडे येऊन बिबट्यांनी घेतलेल्या बळींची संख्या वाढत चालल्याबद्दल माझं डोकं उठवून मला भंडावून सोडू लागला। प्रत्येकाच्या बोलण्याचा शेवट मी माझा हट्ट सोडून एखाद्या मांत्रिकाला बोलावून हे प्रकार थांबवावेत अशाच आग्रहात होऊ लागला। दरम्यान पोलिसांनी आणखी 4 बिबटे मारले, पण तरीही त्यांचा उपद्रव काही कमी होईना, उलट मृत्यूचं थैमान चालूच राहिलं। खेड्यांमधले लोक आता घराबाहेर पडायला सुद्धा कचरू लागले, त्यामुळे सगळे व्यवहार आणि सगळीच कामं पार ठप्प झाली। मांत्रिकाला बोलावण्याचा गाव प्रमुखांचा आग्रह आता इतका शिगेला पोहोचला की शेवटी मी पण पुरता हैराण झालो आणि अखेरीस वैतागून मी त्यांना म्हणालो, ठीक आहे, आतापर्यंत पोलिसांनी 6 बिबटे मारले आहेत, पण त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की कमी मुदतीत त्यांना मारणं अथवा त्या प्रदेशातून त्यांना हुसकावून लावणं केवळ अशक्यच आहे। त्यांचा पूर्णपणे निपात करण्यात बराच वेळ जाईल, तेव्हा आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे होऊन जाऊ द्या जे काय आहे ते। बिबट्यांचा उपद्रव तुमचा मांत्रिक थांबवू शकत असेल तर त्याला बोलावण्यासाठी तुमचा जर इतकाच आग्रह असेल तर त्याला बोलवा आणि खुशाल त्याचं सहाय्य घ्या। मात्र सरकारी नोकर या नात्याने तुमच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता येणार नाही, तेव्हा जे काय करायचं असेल ते आता तुमचं तुम्हीच ठरवा आणि तुमच्या जबाबदारीवर पार पाडा। तुमच्या मंत्रतंत्र विधीशी माझा काडी मात्रही संबंध राहणार नाही। माझ्याकडून ही परवानगी मिळताच सगळ्या गाव प्रमुखांचे चेहरे एकदम उजळले आणि त्या लोकांनी मग वेळ मुळीच वाया घालवला नाही। इकोडूच्या मांत्रिकाला पाचारण करण्याकरता त्यांनी त्या गावी तातडीने निरोप पाठवून दिला आणि त्याच्या स्वागताच्या तयारीला ते लागले। ते लोक आणि त्यांचा कोणतो मांत्रिक आता काय करतात हे मी पण आता स्वस्तपणे पाहण्याचं ठरवलं। दुसऱ्या दिवशी एक हाडकुळा म्हातारा इकोडूहून एका होडीतून जॉर्डन क्रमाला येऊन दाखल झाला। गाव प्रमुखानं आणि गावकऱ्यांनी मोठ्या सन्मानाने त्याला मिरवत गावात आणला। हाडांचा सापळा असलेल्या त्या म्हाताऱ्याचं नाव डोगोमा असून तो त्या प्रदेशातला अतिशय प्रसिद्ध मांत्रिक आहे असं मला कळालं। त्याच्या हातामध्ये एक लांब काठी होती आणि कमरेला एक कातडी पिशवी लटकत होती। उभार वक्ष असलेली सुमारे 14-15 वर्षांची एक अर्ध अनावृत्त मुलगी डोक्यावर एक स्टूल घेऊन त्याच्या मागोमाग आली। तिच्या पाठीमागून 2 12-13 वर्षांची मुलं हातामध्ये छोटे मडके घेऊन येत होती। त्या मडक्यांमध्ये कसला तरी फेसाळलेला द्रव होता। त्या मुलीने आपल्या डोक्यावरचं काळ्या रंगाचे स्टूल खेड्याच्या मध्यभागी असलेल्या पटांगणाच्या मध्यावर ठेवलं आणि ती बाजूला उभी राहिली। डोगोमा मांत्रिक त्या स्टूलावर मोठ्या ऐटीत स्थानापन्न झाला। त्याबरोबर त्या दोघा मुलांनी आपल्या हातामधली मडकी त्याच्या समोर ठेवली। नंतर मग डोगोमाने खेड्यातल्या लहान थोर सगळ्या स्त्री पुरुषांना आणि मुलांना क्रमाक्रमाने आपल्या समोर येण्यास फरमावलं। त्याप्रमाणे खेड्यातले लोक त्याच्या समोर एक एक करून गुडघे टेकून बसू लागले आणि डोगोमा एका लहानशा
शंखामधून त्या दोन्ही मडक्यांमधला द्रव प्रत्येकाच्या तोंडामध्ये सोडू लागला. लहान लहान पोराटोर डोगमाच्या भयंकर स्वरूपाला, विशेषतः डोळ्यांच्या खोबण्यांमधून बाहेर आलेल्या त्याच्या भयंकर डोळ्यांना घाबरून किंचाळ दूर पळू लागली. पण त्याच्या आया त्यांना जबरदस्तीने पकडून मांत्रिकासमोर नेऊ लागल्या आणि तो द्राव पिण्यास भाग पाडू लागल्या. थोड्याच वेळात त्या खेड्यामधल्या एकूण एक माणसानं तो द्राव प्राशन केला. त्या जादुई द्रावामुळे आता त्यांना मानवी बिबट्याच्या उपद्रवाची भीती उरणार नव्हती म्हणे. नंतर मग डोगमा उठला. त्याबरोबर त्या तरुण पोळीनं त्याचं स्टूल तत्परतेने उचलून घेतलं. मग त्या मांत्रिकाने आपल्या कातडी पिशवीमधून कसल्या तरी मुळ्या आणि वनस्पती बाहेर काढल्या. स्टूल ठेवलेलं होतं त्या ठिकाणी जमिनीत खड्डा खणला आणि त्या वनस्पती आणि मुळ्या मंत्रवून तिथे लावल्या. मग गाव प्रमुखाकडे वळून स्थानिक भाषेत तो म्हणाला, तुमच्या खेड्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मी सगळ्या वनस्पती, प्रभावी वनस्पती एकत्र करून इथे खेड्याच्या मध्यभागी मुद्दाम लावल्या आहेत. त्यांच्यावर एक झोपडी उभारा. या जुजू वनस्पतींच्या प्रभावामुळे मानवी बिबटे खेड्यातच काय तर आसपासच्या प्रदेशात देखील येण्याची हिंमत आता करणार नाहीत. गाव प्रमुखानं आदरानं मान हलवून त्याच्या सूचनेला होकार दिला. त्या म्हातारा मांत्रिकाने केलेल्या त्या होकस पोकस प्रकारावर आणि मंत्रविधींच्या एकूणच सगळ्याच भोगस तमाशावर माझा अर्थातच विश्वास नव्हता. मी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. पण खेड्यामधल्या सगळ्या गावकऱ्यांच्या मुद्रांवर समाधानाचे आणि हायसे वाटल्याचे भाव दिसत होते. त्यांचा नैराश्य आणि भीती दूर होऊन त्यांना बराच धीर आला होता. तो म्हातारा मांत्रिक पक्का व्यवहारी आणि धूर्त होता. त्याने केलेल्या तांत्रिक विधीचा मोबदला त्याला ताबडतोब हवा होता. आधी गुण मग पैसा असा व्यवहार बहुधा त्याच्या हिशोबातच बसत नव्हता. त्यामुळे जॉर्डन क्रमाखेडा त्यानं केलेला मंत्रविधी उरकताच त्यानं मागितलेल्या बिदागीच्या सर्व गोष्टी म्हणजेच बकरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, काही कंद, केळी आणि नारळ वगैरे एका होडीत भरून लगेचच इकोडूला त्याच्या घरी रवाना करण्यात आलं. त्यानंतर त्यानं प्रथम झरामा आणि मग एम्बियामा या दोन्ही खेड्यांना भेटी दिल्या आणि तिथेही आपले मंत्रविधी पार पाडले. गावकऱ्यांनी त्या मांत्रिकाची चांगली बडदास्त ठेवली. त्याच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की मांत्रिकाने समस्त गावकऱ्यांना आपल्या मडक्यातल्या जादुई द्राव पाजल्यानंतर आणि जुजू वनस्पती लावल्यानंतर इतके दिवस सगळ्यांना हैराण करणाऱ्या मानवी बिबट्यांचा उपद्रव हळूहळू कमी होत गेला. पण त्याच सुमारास धरामा खेड्यामध्ये एक मोठी विचित्र घटना घडली. रात्रीची गस्त घालणाऱ्या एका पोलीस पथकाने दोघा आदिवासी खेडूतांना छिन्न विछिन्न झालेल्या एका प्रेताला नदीकडे घेऊन जाताना संशयावरून पकडलं. सकृत दर्शनी तरी त्यांना असं वाटलं की दोघा मानवी बिबट्यांना ऐन गुन्हा करताना आपण रंगेहात पकडला आहे. पण त्या दोघांनी जी कैफियत मांडली ती तर अजबच होती. हा मृत इसम आमचा नातलग आहे. याला इतरांप्रमाणे खरोखरच मानवी बिबट्याने ठार मारला आहे. याचं प्रेत जर आम्ही झोपडीत ठेवलं तर या प्रकारची पुनरावृत्ती होईल. ते मानवी बिबटे त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांवर हल्ला करतील. सगळ्या खेड्याला त्याचा उपद्रव सुरू होईल. पण नदीच्या पाण्यामध्ये आमच्या या मृत नातलगाचा देह आम्ही धुवून काढला की बिबट्यांचा धोका टळेल. कारण नदीच्या पवित्र पाण्यामुळे सगळा दोष निघून जातो. म्हणून हे प्रेत साफ करण्याकरता आम्ही आता तातडीने नदीवर घेऊन चाललो आहोत. उद्या सकाळी याला मूठ माती दिली जाईल म्हणजे मग काही त्रास शिल्लक राहणार नाही. पोलिसांनी त्याच्या सांगण्याची शहानिशा करून घेण्यासाठी गावकऱ्यांना बोलावलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावकऱ्यांनीही त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यामुळे पोलिसांना त्या दोघांना सोडून द्यावं लागलं. त्या सगळ्या प्रकारामागचं सत्य काय होतं कोणास ठाऊक. पण त्या घटनेमुळे मला इतके दिवस जे कोडं पडलेलं होतं की नदीवर इतकी प्रेत येतात कशी, ती जमिनीवर ओढत आणल्याच्या खुणा किंवा बिबट्यांच्या पंजांचे माग का दिसत नाही त्याचा उलगडा झाला. या सगळ्या चित्तथरारक हकीकतीचा शेवट देखील अतिशय नाट्यपूर्ण आणि विचित्र रीतीने झाला. तिन्ही खेड्यांमधील बिबट्यांचा इतके दिवस चालू असलेला उपद्रव जसजसा कमी होत गेला तसतशी मांत्रिक डोगोमाची ख्याती वाढू लागली. त्याला एकदमच बरंच महत्व प्राप्त झालं आणि साहजिकच त्याचं प्रस्थही वाढलं. एम्बियाना खेड्यातल्या गावकऱ्यांच्या आग्रहामुळे त्यानं आपला तिथला मुक्काम आणखी एक 15 दिवस वाढवला. गेले 3 महिने बिबट्यांचा भयंकर उच्छाद थांबल्यामुळे गावामधले आदिवासी रहिवासी खुशीत होते.
त्यामुळे नाच गाणी, खाणं पिणं, मेजवान्या या गोष्टींना तिथं डोगोमाच्या उपस्थितीत भलताच ऊत आला. संकट टळल्यामुळे लोकांनी आनंद साजरा करणं संयुक्तिकच होतं. पंधरवडा उलटताच मांत्रिक डोगोमा आपल्या सहाय्यकांसह जॉर्डन क्रमा इथे आला आणि तिथून आपल्या गावाला म्हणजेच इकडूला परत जाण्याची तयारी त्याने केली. त्याच्या प्रस्थानाच्या दिवशी गाव प्रमुखासह खेड्यामधल्या समस्त रहिवाशांनी एखाद्या राजाप्रमाणे त्याला गावाच्या सीमेपर्यंत मोठ्या सन्मानाने नेऊन सोडलं आणि त्याला निरोप दिला. त्याच्या बरोबर आलेली 2 मुलं आणि ती तरुण मुलगी त्याच्या मागोमाग निघाली. याशिवाय झरामा आणि एम्बियामा इथले 7-8 गावकरी त्याच्यासाठी काही खास भेटवस्तू घेऊन त्याला नदीकाठावर होडीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या बरोबर गेले. लांबचा वळसा चुकवण्यासाठी तो सगळा जथ्था राखीव जंगलातून जाणाऱ्या एका जवळच्या रस्त्याने मार्गस्थ झाला. सुमारे अर्ध अंतर काटल्यावर मांत्रिक डोगोमाला तिथल्या जंगलामधल्या काही औषधी वनस्पती गोळा करण्याची हुक्की आली. म्हणूनच बरोबरच्या सगळ्या जणांना काही अंतर पुढे जाऊन त्याची वाट पाहत थांबण्याची सूचना देऊन तो एकटाच बाजूला असलेल्या निबिड जंगलात शिरला आणि दिसेनासा झाला. त्याच्या आदेशाप्रमाणे त्याच्या बरोबर सगळे लोक काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला त्याची वाट पाहत थांबले. थोडा वेळ गेला आणि अकस्मात जंगलातून एक अत्यंत कर्णभेदक अशी किंकाळी त्यांना ऐकू आली. मांत्रिक डोगोमा जंगलामध्ये ज्या दिशेला गेला होता त्या दिशेनेच जीवाच्या आकांतानं फोडलेली ती किंकाळी आली होती. त्याबरोबरच ती सगळी माणसं त्या दिशेने धावत सुटली. डोगोमाची सहाय्यक मुलं आणि ती तरुण मुलगी घाबरून त्याला हाका मारू लागली. जंगलातल्या दाट झाडी झुडीतून धावत डोगोमाला त्यांनी वाटेत जिथं सोडलं होतं त्या ठिकाणी ती सर्व येऊन पोचली. तेव्हा अचानक बाजूच्या जंगलामधून 2 मोठे बिबटे त्यांच्या मार्गात आडवे आले व त्यांना जवळजवळ चाटूनच पलीकडच्या जंगलात घुसून पसार झाले. आसपासच्या झाडीत त्या लोकांनी थोडी शोधाशोध केली तेव्हा एका ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला त्या मांत्रिकाचा मृतदेह त्यांना आढळला. त्याच्या पोटाचा कोथळा बाहेर आला होता आणि जागोजागचं मांस ओरबाडलेलं दिसत होतं. बिबट्यांनी त्याचा देह अर्धवट खाल्ला होता आणि धावत येणाऱ्या माणसांची चाहूल लागताच ते पसार झाले होते. बहुधा मानवी बिबट्यांनी त्या मांत्रिकावर, आपल्या कट्टर शत्रूवर अखेर सूड उगावला होता. बिबट्यांनी त्या निष्णात मांत्रिकाला ठार केल्याची बातमी संबंध तालुक्यामध्ये एखाद्या वनव्यासारखी पसरली आणि सगळ्या वस्त्यांवरच्या आणि तिथल्या 3 खेड्यांमधल्या आदिवासी रहिवाशांमध्ये पुनश्च घबराट पसरली. मांत्रिकाची जादू जर त्याचा स्वतःचाच प्राण वाचवण्यास असमर्थ ठरत असेल तर त्यानं इतरांसाठी केलेले मंत्रविधी कसे काय बरं उपयुक्त ठरतील याबद्दल आदिवासींमध्ये साशंकता निर्माण झाली आणि आता बिबट्यांचे उपद्रव पुन्हा दुप्पट जोराने चालू होणार अशी भीती सर्वांना वाटू लागली. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. आठवड्यानंतर बिबट्यांचे रात्रीचे हल्ले पूर्णपणे बंद झाले. त्या प्रदेशामधलं जनजीवन पूर्वपदावर आलं आणि त्यानंतर लवकरच सगळे व्यवहार पुन्हा पूर्वीसारखेच सुरळीतपणे चालू झाले आणि डोगोमानं केलेला मांत्रिक विधी पूर्णपणे परिणामकारक होता अशा सगळ्या आदिवासी गावकऱ्यांची परत एकदा खात्री झाली. फक्त त्यानं स्वतःच्या बाबतीत फाजील आत्मविश्वासानं जरूर ती खबरदारी घेतली नसावी आणि म्हणूनच त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी कुणीतरी संधी साधून त्याचा काटा काढला असावा असा विचार लोकांनी केला. त्यानंतर तिथल्या प्रदेशामधलं माझ्या खात्याचं काम देखील पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू झालं. स्थानिक आदिवासी मजूर नियमितपणे कामावर येऊ लागले आणि त्या भीषण थरार नाट्यावर पडदा पडला. त्या एकंदर प्रकरणाबद्दल मी बराच विचार केला. ते सगळं गौड बंगाल नेमकं होतं तरी काय? मानवी बिबटे हा प्रकार खरोखरच अस्तित्वात होता का? 2 वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या लोकांमध्ये असलेल्या वैमनस्यातून निर्माण झालेलं ते टोळी युद्ध होतं आणि काळोख्या रात्रीच्या आधारे ते चालत होतं. त्या 3 विशिष्ट खेड्यांमध्ये उपद्रवी बिबटे इतक्या मोठ्या संख्येने कुठून येत होते? खेड्यातल्या रहिवाशांवर ते पिसाळल्यासारखे हल्ले का करत होते? त्या हिंस्र प्राण्यांवर कुणाचं नियंत्रण चालत होतं का? सतत धुमाकूळ घालणाऱ्या आणि त्या प्रदेशामधल्या 3 खेड्यांमधल्या रहिवाशांना जीव नकोसा करून टाकणाऱ्या त्या बिबट्यांचा उपद्रव मांत्रिक डोगोमानं केलेल्या मांत्रिक विधीनंतर कसं काय बरं थांबला? इतक्या मोठ्या प्रमाणावर येणारे ते नरभक्षक नंतर कुठे गेले?
बिबट्यांचं काय झालं? बिबट्यांचा उपद्रव थांबवणारा मांत्रिक डोगोमा खुद्द स्वतःच त्यात बळी कसा गेला? माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला आज तागायत मिळालेली नाहीत. ज्यांचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता त्या मानवी बिबट्यांच्या पथ्यांची अनेक गुप्त मंडळ आफ्रिकेच्या काही भागांमध्ये गुप्तपणे कार्यरत असल्याचं मला नंतर समजलं. आफ्रिकेतल्या जंगलातले बिबटे मानवी रक्ताची चटक लागल्यामुळे नरभक्षक होऊन आदिवासींच्या वस्त्यांवर हल्ले करत असावेत. त्या प्रदेशात राहणारे काही नीच लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ते नरभक्षकांचे हल्ले आहेत असं भासून या बुरक्याआड राहून आपल्या शत्रूंचा काटा परस्पर काढत असावेत. मानवी बिबट्याच्या नावानं दहशत निर्माण करत असावेत अशी शक्यता होती. तांत्रिक विधी करणाऱ्या मांत्रिकाशी त्यांची हात मिळवणी असावी आणि त्यामुळेच अशा मांत्रिकांचं देखील फावत असावं अशी एकंदर गोळाबेरीज मी केली. जंगलामधून राहणाऱ्या खरोखरच्या बिबट्यांपेक्षा या लुच्च्या लोकांनीच मानवी बिबट्यांचा बुरखा पांघरून जास्त माणसं मारली असावीत असा माझा तर्क आहे. माझ्या तिथल्या वास्तव्यात त्या हत्याकांडामध्ये मारल्या गेलेल्या लोकांचा नेमका आकडा तरी किती होता त्याची मला काही कल्पना नाही, पण तो 80च्या घरात तरी असावा. सरतेशेवटी मी एवढंच म्हणेन की जगाच्या विविध भागांमध्ये पसरलेल्या आदिवासी लोकांमध्ये अशा प्रकारच्या अंधविश्वासाची मुळं जोपर्यंत खोलवर रुजलेली राहतील तोपर्यंत असले विचित्र प्रकार, अशा अजब घटना सगळीकडे अधूनमधून घडत राहणारच. धन्यवाद.